हॅलो, गुड मॉर्निंग, नमस्कार सर्वांना. कसे आहात तुम्ही सर्वजण? आय होप तुम्ही मस्त मजेत आणि आनंदातच असाल. तर आज आहे श्रावणातला शेवटचा गुरुवार आणि आज आहे गुरुपुष्यामृत सुद्धा. तर तुम्हा सर्वांना आजच्या दिवसाच्या स्वामीमय शुभेच्छा. तर नवीन दिवसाची छान अशी सुरुवात झालेली आहे. आजचा योग खरंच खूप खूप सुंदर जुळून आलेला आहे. माता लक्ष्मीची आणि भगवान विष्णूंची एकत्र सेवा करण्याचा दिवस आलेला आहे. तर ह्या दिवसाचं मस्त असं सोनं करूया आणि छान छान सेवा करूया. तर इथं पूजेला लागणारी सर्व भांडी, फुलं, फळं, पानं हे सर्व मी आता करणार आहे हळदीचं लेपन. उंबरट्यावर हळदीचं लेपन का करावं किंवा कसं करावं, तर लेपन करताना म्हणजे कोण कोण शुद्ध हळद घेतं. माझ्याकडे शुद्ध नाही, जे आहे ती मी घेतलेली आहे. याच्यामध्ये सुगंधित अत्तर टाकतात, गुलाबजल टाकतात, गोमूत्र टाकतात किंवा केशर युक्त अष्टगंध भेटतं ते सुद्धा टाकतात. पण यापैकी काहीच जरी नसेल तर आपल्याकडे फक्त 2 चमचे हळद घ्यायची, थोडंसं गोमूत्र टाकायचं आणि साध्या पाण्याने आपल्याला ही छान अशी पेस्ट करून घ्यायची आहे. अशी पेस्ट केली ना उंबऱ्यावरती दिवसभर राहते, छान बसते. आणि जर का तुम्ही हाताने जर ते घट्टसर लावलं ना तर ते असं निघून जातं, खवले खवले पडतात. म्हणून मी काय करते ना, असं चमच्यानी चांगलं छान असं स्प्रेड होतं ना, म्हणून मी चमच्यानी करते. अशी पातळसर पेस्ट करते. तर जे काही माझ्याकडे अवेलेबल होतं तेवढ्याच मध्ये मी लेपन बनवलेलं आहे आणि छान असं आता उंबऱ्याला करून घेते. या लेपनाचे खूप खूप सारे फायदे आहेत. तर हळदीचं लेपन केव्हा करावं, तर मंगळवार, गुरुवार, शुक्रवार, अमावस्या, पौर्णिमा, दसरा, दिवाळी, पाडवा, जे काही शुभ दिवस आहेत, शुभ सण आहेत आपले, गुरुपुष्यामृत योग असतो त्या दिवशी सुद्धा तुम्ही हळदीचं लेपन करू शकता. घराच्या मुख्य उंबरट्यावर हळदीचं लेपन करणं ही आपली भारतीय परंपरा आहे. हळद पवित्र सुद्धा आहे, आपल्या सर्वांनाच माहिती आहे. आरोग्य आणि सकारात्मक ऊर्जेचे प्रतीक सुद्धा आहे. तर हळदीचं लेपन केल्याने घरात सकारात्मक ऊर्जा येते, तसंच शुद्धता, आरोग्य, समृद्धी, सुख येतं. म्हणून हळदीचं लेपन करणं खूप खूप शुभ मानलं जातं. आता बऱ्याच जणांना जसं जसं माहीत होतंय ना तसं तसं हे हळदीचं लेपन करतात लोक. खूप खूप आणि छान आहे, खूप शुभ आहे हळदीचं लेपन. एकदा नक्की करून बघा. तर ना इथं माझं हळदीचं लेपन सुद्धा करून झालेलं आहे. छान असं सुकलेलं होतं. पण मी ना आज उंबरट्यावर रांगोळी काढलेली नाही, खालीच रांगोळी काढलेली, छान अशी गोपद्माची रांगोळी काढलेली आहे. बघा किती सुंदर दिसतं आहे. आणि ना हळद कुंकू वाहून घ्यायचं आहे. उंबरट्याला मध्यभागी सुद्धा हळद कुंकू लावलेला आहे मी. आणि दिवा काय केल्याने काही राहतच नव्हता, खूप हवा सुटलेली होती. तर छान असं रांगोळीवर सुद्धा हळद कुंकू वाहून, फूल वाहून घेतलेलं आहे मी. आणि अगरबत्ती, धूप दीप वाळून घ्यायचं आणि उंबऱ्याला नमस्कार करायचा. तर बघा आपला मुख्य दरवाजा किती सुंदर दिसतो आहे. तर हे झालेलं आहे असं मस्त असं हळदीचं लेपन. तर खूप खूप सुंदर झालेलं आहे हळदीचं लेपन, रांगोळी, उंबरा पूजन हे करून झालं माझं. आणि आज ना गुरुपुष्यामृत योग होता. तर आपल्याला ना स्वास्तिक सुद्धा काढायचं होतं मेन दरवाजावर आणि ते मी काढायचं ना शूट घ्यायचं माझ्याकडून राहून गेलेलं आहे. तर असो, माझं आता किचनमध्ये काढणार आहेच मी, ते तुमच्यासोबत शेअर करतेच. तर ना सकाळी मिस्टरांना लवकर जावं लागतं ना, ते 6लाच घराच्या बाहेर पडलेले आहेत. तर स्वयंपाक मी आधी करून घेतलेला आहे. मग किचन ओटा, शिगडी आपलं स्वच्छ असं छान धुवून घेतलेलं आहे मी. शिगडी छान पुसून घेतलेली आहे. तर ना किचनच्या भिंतीला सुद्धा, भिंतीवरती ना सुद्धा स्वास्तिक काढलं जातं. आज गुरुपुष्यामृत योग असल्यामुळे ना आपल्या अन्न जिथं शिजवतो त्या शिगडीची सुद्धा आपल्याला आजच्या दिवशी पूजा करायची. तर आपल्या गॅस शिगडीची ना रोज पूजा झाली पाहिजे, कारण आपण रोज जेवण करतो, रोज अन्न शिजवतो, त्या शिगडीची आपण रोज पूजा केलीच पाहिजे. पण ज्यांना कुणाला रोज नाही जमत त्यांनी 8 दिवसातून एकदा म्हणजेच की गुरुवारी तरी करावी. आणि जे काही आपले सण असतात, सणवार असतात ना त्या दिवशी सुद्धा करावी. तर किचनच्या भिंतीवरती ना छान असं स्वास्तिक काढून घेते. स्वास्तिक हे शुभ आणि मांगल्याचं प्रतीक आहे. घरात सकारात्मक ऊर्जा येते. विशेष ना स्वयंपाक घरात स्वास्तिक काढल्याने अन्न, धान्य, पैशाची बरकत
टिकत राहते आणि ना वास्तुदोष सुद्धा कमी होतात, आरोग्य समृद्धी लाभते. म्हणून ना घरात आपल्याला किचन ओट्याच्या भिंतीवरती ना स्वास्तिक काढायचं असतं. ते खूप शुभ मानलेलं आहे, कारण ना आपल्याला ह्या छोट्या छोट्या गोष्टी असतात, उपाय असतात, पण आपल्याला माहीत नसतं किंवा कोण माहीत असून पण वेळेअभावी करू शकत नसतील तर नक्की करत जा 8 दिवसातून तरी एकदा. तर नाही तर मी भिंतीवरती स्वास्तिक काढून घेतलं, परत आपल्या गॅस शिगडीवर सुद्धा काढून घेतलेलं आहे आणि माझी ना शिगडीची पूजा वगैरे इथं चालू आहे छान असं. तर दोन्ही बाजूला मी हळद कुंकू वाहून, अक्षता वाहून, फूल वाहून पूजा करून घेणार आहे आणि जे काही आपण स्वास्तिक काढलेलं आहे त्याची सुद्धा आपल्याला हळद कुंकू लावून पूजा करायची आहे. जे काही अगरबत्ती दिवा लावून घेतलेला आहे तो ओवाळून घ्यायचा आणि हो इथं ना मी दिवा जो घेतलेला आहे लावलेला ते ना मी तुपाचा दिवा लावलेला आहे. तर इथं छान अशी शिगडीची पूजा करून झालेली आहे माझी. तर माझं इथं स्वास्तिक काढलेलं उलटं दिसतंय किंवा मी आरतीचं ताट ओवाळायला सुद्धा उलटं दिसतंय, कारण ते बॅक कॅमेऱ्याने घ्यायचं, ती फ्रंट कॅमेऱ्यानं घेतलेलं आहे त्याच्यामुळे. तर असं आता तर मी घरातली आपली दररोजची देवपूजा सुद्धा करून घेतली. मंदिर स्वच्छ पुसून देव पितांबरी वगैरे लावून घासून घेतलेले, कारण ते सगळे व्हिडिओमध्ये दाखवत बसले असते ना तर व्हिडिओ खूपच मोठा झाला असता आणि तुम्हाला सुद्धा बोर वाटलं असतं रोज रोज तेच तेच काय दाखवते म्हणून ना मी ते काय शेअर केलेलं नाही. आणि छान अशी जिथल्या तिथं सर्व देवांची मांडणी वगैरे करून घेतलेली आहे आणि महाराजांना ना आज मस्त असं अभिषेक करायचा होता. तर मी जलाभिषेक पहिला करून घेतलेला आहे आणि आज सुद्धा मी पंचामृत नाही घेतलेलं, फक्त दूध आणि जलाभिषेक म्हणजे पाण्यानेच अभिषेक केलेला आहे. तर इथं महाराजांना पहिला मी जलाभिषेक घालून घेतलेला आहे आणि नंतर मी दुधाने अभिषेक घालून मूर्ती स्वच्छ अशी स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेले आहे. आणि आता महाराजांना छान असं छोटासा पाट आहे तिथं विराजमान केलेला आहे. महाराजांना छान असं स्वच्छ वस्त्राने पुसून घेतलेला आहे मी आणि ना आता लावायचं आहे मस्त असं महाराजांना आवडणारं ते म्हणजे हिना अत्तर. तर महाराजांना हिना अत्तर लावून घेतलेलं आणि ना आज पिवळा कलर किंवा ऑरेंज कलर न घालता मी मस्त असा गुलाबी कलर घेतलेला आहे आणि महाराजांना मी ते वस्त्र घालून बघितलं, बसलं व्यवस्थित, पण ना हा फेटा जो आहे ना तो व्यवस्थित नव्हता बसत आणि सेमच कलरचे मी 2 फेटे केलेले आहेत, म्हणजे एक फेटा आहे आणि एक कंथा टोपी आहे. मग ती कंथा टोपी व्यवस्थित दिसत होती, छान दिसत होती महाराजांना, तर म्हणून ना मग मी कंथा टोपीच घालून घेतलेली आहे. वस्त्र वगैरे व्यवस्थित बस म्हणजे घालून घेतलेलं आहे आणि ना छान असं माळा वगैरे घालून घेतल्या आणि आता लावत आहे मी महाराजांना अष्टगंध. आणि काल मी फुलं वगैरे खूप छान फ्रेश भेटली होती, गजरा सुद्धा भेटला होता. तर महाराजांना मोगऱ्याची फुलं खूप आवडतात, पण ही मोगऱ्याची प्युअर अशी नव्हती, पण आणलेली आहेत होती, म्हणून छान असं फुलं वगैरे सर्व आता वाहून घेते. तर आता छान अशी फुलं वगैरे वाहून घेते, छान अशी पूजा करून घेते, मगच तुमच्यासोबत शेअर करते. तर इथं दिवा वगैरे ठेवून घेते. तर दिवा इथं दिसत नाही, कारण महाराजांना अभिषेक घालताना ना मी दिवा खाली घेतला होता, कारण अग्निदेवतेच्या साक्षीनं छान अशी पूजा होऊ देत म्हणून. तर कोणतीही पूजा करताना आपल्याला अग्निदेवतेची आधी पूजा करणं गरजेचं असतं. तर असं आपली दररोजची देवपूजा वगैरे झालेली आहे, ते मी पुढे तुम्हाला शेअर करीनच. तर आजचा दिवस खरंच खूप शुभ होता. म्हणलं की श्रावण महिन्याच्या शेवटी का असं ना मंगल कलशाची स्थापना करूया, कारण तुम्हाला ना बरेच दिवस झाला असेल माझ्या देवघरात ना मंगल कलश दिसला नसेल, कारण माझा नारळ ना उगून आला होता आणि तो बरेच दिवस तसा ठेवला होता तांब्यावरती, पण त्याच्या ना मुळ्या खूप मोठ्या झालेल्या, म्हणून मी बाहेर काढून ठेवलेला आहे तो एका जगात. तर ना मग गेल्या म्हणजे पौर्णिमेला ना करणार होते, पण त्या दिवशी ना रक्षाबंधन सुद्धा होतं, प्लस दुसऱ्या सेवा होत्या, तर त्या दिवशी नाही जमलं, माझ्याकडून राहून गेलेलं होतं. तर म्हणलं आता जाऊ दे, आज श्रावणातला शेवटचा गुरुवार आणि गुरुपुष्य अमृत योग सुद्धा आहे, तर यापेक्षा सुंदर योग कधी येणार. म्हणलं आजचा दिवस म्हणलं की कलश स्थापना आपण मंदिरामध्ये छान अशी स्थापना करूया. तर मी सकाळी सर्व भांडी वगैरे धुवून घासून स्वच्छ पुसली घेतलेली होती आणि आता इथं घेतलेला आहे मी कलश. तर त्याच्यावरती ना छान असं कुंकवानी स्वास्तिक काढून घेतलेलं आहे. कुंकू आधी थोडंसं हातामध्ये वाटीमध्ये ना
ओलं करून घेतले जेणेकरून स्वास्तिक छान काढता येईल। आणि कलशामध्ये ना छान असं मी आपलं स्वच्छ पाणी भरून घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये 1 रुपयाचं नाणं, सुपारी, हळद, कुंकू, अक्षदा आणि फूल घेतलेलं आहे। तुम्ही तर आंब्याची सुद्धा पानं घेऊ शकता, पण मी नागवेलीची पानं घेतलेली आहेत। पानं स्वच्छ धुवून त्याच्यावरती हळद कुंकू सुद्धा लावून घेतलेलं आहे आणि पानं तांब्यात ठेवून त्याच्यावरती आपलं श्रीफळ ठेवायचं आहे, म्हणजेच की नारळ, आणि नारळाला सुद्धा हळद कुंकू व्हायचं आहे, फूल व्हायचं आहे। देवघरात मंगल कलश ठेवणे हे सुद्धा शुभ असतं, कारण ते ना समृद्धी, सकारात्मकता आणि शुभतेचं प्रतीक आहे। तर यामुळे घरात सुख शांती नांदते। यामुळे आपल्या घरात सकारात्मक ऊर्जा येते, सुख समृद्धी आणि अडथळे सुद्धा दूर होतात। मंगल कलश शुभ आहे आणि पवित्र सुद्धा आहे, म्हणून ना कलशाची स्थापना नेहमी आपल्याला देवघराच्या ईशान्य कोपऱ्यात करायची असते। तर ना इथं माझं सगळं पूजा करून झालेले आहे आणि जी खाली मी डिश ठेवलेली आहे ना, तर त्याच्यामध्ये ना तांदूळ सुद्धा घेऊ शकता तुम्ही, पण आता वातावरण बाहेर ना खराब आहे, तर म्हणून मी तांदूळ न घेता असाच कलश खाली ठेवू नये म्हणून मी ना एक छोटीशी डिश आहे ती घेतलेली आहे। तर आपला मंगल कलश आणि बघा किती सुंदर दिसतो आहे। तर ना माझ्याकडे ते डोळे वगैरे लावतात ना, ते नाही आहेत, तर ते मी आणल्यानंतर परत लावेनच। पण आजची स्थापना झालेली आहे आपल्या मंगल कलशाची। तर आता किचनवरच मी म्हणजे करून घेतलं होतं सगळं, कारण इथं जागा थोडीशी अपुरी होती, तर तिथं कसं व्यवस्थित करता येईल म्हणून। तर देवघराच्या ईशान्य कोपरा बघा माझं इकडचं आणि माझं देवघर सुद्धा ईशान्य कोपऱ्यातच आहे। तर इथं छान असं आज मंगल कलशाची आपली स्थापना झालेली आहे। तर असा होता आजचा व्हिडिओ। तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा। आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब नक्की करा। भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सर्वांना बाय आणि श्री स्वामी समर्थ।